पक्षनेते अंबादास दानवे यांनी संभाजीनगरात महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाहीये, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार खूप पुढे गेलाय असं मत मांडलं। आणि सांगलीतल्या बंडखोरीविषयी बोलताना विशाल पाटील हे एक चांगले नेते आहेत, अर्ज मागे घेण्याची वेळ येईल तेव्हा ते माघार घेऊन आणि चंद्रहार पाटलांच्या पाठी उभे राहतील असं म्हटलंय। अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेत निवडणूक आयोगाने त्याची दखल घ्यायला हवी अशी मागणी करत संभाजीनगरातील सर्वच मुस्लिम मतदार एमआयएम सोबत नसल्याचा दावाही त्यांनी केलाय। वाटतं निवडणूक आयोगाने या सगळ्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे। राज्याचे अर्थमंत्री अशा पद्धतीने प्रलोभन दाखवत असतील आणि जर बटन दाबलं तर अशा पद्धतीने निधी मिळेल अशा पद्धतीने सांगत असेल तर हा प्रलोभनाचा निवडणुकीतला भाग आहे। राज्याचे अर्थमंत्री असं बोलत असतील ते चुकीचं आहे। निश्चित शिवसेना निवडणूक आयोगाकडे या संदर्भात योग्य ती भूमिका मांडेल। हे पण जनता सुजाण आहे। राहुल गांधीच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या निवडणूक आयोगाने याही विषयाकडे लक्ष दिलं पाहिजे। नसेल देत तर जनता सुजाण, जनतेला या सगळ्या गोष्टी कळतात, कशा पद्धतीने पक्षपातीपणा होतो, सत्ताधारी पक्ष कशा पद्धतीने माजल्यासारख्या गोष्टी करतात आणि निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या या माजोरीपणाला कशा पद्धतीने डोळे झाक करतात आणि जे विरोधी पक्ष यांच्या छोट्या छोट्या गोष्टीला कशा पद्धतीने टार्गेट करतात। म्हणून जनतेच्या दरबारात या गोष्टीत आम्ही मांडत राहू। जनता सुजाण आहे। निश्चित सत्ताधाऱ्यांना आणि या निवडणूक आयोगाला चांगल्या पद्धतीने योग्य ते चपराक जनताच देईल असं मला वाटतंय। मग ते लबाड्याच्या घरचं आमंत्रण आहे। मागच्या सोलापूरमध्ये सुद्धा एमआयएम आणि वंचित सोबत लढली होती। एमआयएमच्या मतदारांनी बाळासाहेब आंबेडकरांचं काय केलं हे बाळासाहेबांना चांगल्या पद्धतीने माहित आहे आणि लबाड्या घरचं आमंत्रण आहे। एमआयएमचं जसं त्या उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये सांगतात मत कटाऊ पार्टी, वोट कटाऊ पार्टी आहे, फक्त मत खाणारी पार्टी आहे आणि एका हिशोबाने भारतीय जनता पार्टीला मदत करणारी पार्टी आहे। त्यामुळं एमआयएमने भूमिका घेतली म्हणजे काय मुस्लिमांनी भूमिका घेतली असं होत नाही, असं होणार नाही।